रायगड जिल्ह्यातील असणाऱ्या कर्जत येथील एस.टी महामंडळाच्या ठिकाणी आपण सध्या आहोत। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, सध्या पावसाळा सुरू झालेला आहे आणि त्यातच जे कर्जतचं जे बस स्थानक आहे त्या ठिकाणी जो आहे तो चिखल मातीचा राडारोडा जो आहे तो मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे। गेली कित्येक वर्षापासून या कर्जत बस स्थानकाकडे दुर्लक्ष होताना जे आहे ते पाहावयास मिळत आहे। सध्या पावसाळा सुरू झाला आहे आणि त्यातच जे सध्या जो या बस स्थानकाला जो आधार आहे तो ताडपत्रीचा आधार जो आहे तो घ्यावा लागत आहे। वरती बस स्थानकावरती ताडपत्रे हातरलेली आहे, पत्रे देखील हे जीर्णावस्थेत आहेत आणि या ठिकाणाहून एकूण जे आहेत कर्जत बस स्थानकातून 112 फेऱ्या ज्या आहेत त्या बसेसच्या दिवसभरात पूर्ण होतात। असंख्य नागरिक असतील, विद्यार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, हे या बस स्थानकांमधून प्रवास करतात। लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत, जिल्ह्यातील विविध ठिकाणी ज्या आहेत त्या या गाडीतून ज्या एस.टी बसेस जात आहेत। कर्जत तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात जे आहेत नागरिक ह्या एस.टी प्रवासाचा लाभ घेत असतात, प्रवासी या महामंडळाच्या बसेसचा लाभ घेतात। कर्जत तालुक्यातील अनेक ठिकाणी खोंड्यामध्ये जे आहेत या बसेस जातात, मात्र या बस स्थानकाची दयनीय अशी दुरावस्था झालेली आहे। एकीकडे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जे आहे बस स्थानकांची डागडुजी करण्याकरिता कामे हातात घेतलेली आहेत, मात्र कर्जत बस स्थानकाचं देखील कुठेतरी काम होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। स्थानिक आमदार जे आहेत कर्जतचे महेंद्र थोरवे हे देखील सतत पाठपुरावा करत आहेत, मात्र आता तरी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे कर्जत बस स्थानकाला भेट देऊन पाहणी करून इथल्या सुविधा सोडवणार का हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। प्रसाद अटक, LS मराठी, कर्जत, रायगड।